तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळाचा फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरण्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर त्या फॉर्म भरण्याच्या अगोदर आपण थोडी याच्याबद्दल माहिती बघून घेऊया. व्ह्यू डिटेलवर क्लिक करून तुम्ही येथे जाहिरात बघू शकता. जर तुम्हाला ही जाहिरात पाहिजे नसेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, मी तुम्हाला या जाहिरातीची PDF पाठवून देईल. त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगून देतो. टोटल जागा 396 आहे. फॉर्म भरण्याची तारीख 7/7/2026 ते 6/8/2026 आहे. वयोमर्यादा बघितली तर 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. शैक्षणिक पात्रता 12वी मागितलेली आहे. 12वी उत्तीर्ण असावा विद्यार्थी. शारीरिक चाचणी बघितली तर पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट आणि महिलांसाठी 158 सेंटीमीटर हाईट. वजन बघितलं तर पुरुषांसाठी 50 किलो, महिलांसाठी 45 किलो आणि पुरुषांसाठी छाती बघू शकता. मैदानी चाचणीचा विचार केला तर टोटल 100 गुणांची मैदानी चाचणी होईल. त्याच्यासाठी कमीत कमी 50% गुण आवश्यक आहे. मैदानी चाचणीचा विचार केला तर पुरुषांसाठी 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक आहे. महिलांसाठी 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक आहे. जसे पोलीस भरतीमध्ये इव्हेंट असते तसेच ह्या भरतीमध्ये सुद्धा इव्हेंट आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुमच्याकडे जर MSCITचे सर्टिफिकेट असेल तर त्याचे 4 गुण तुम्हाला मिळणार आहे. NCCचे सर्टिफिकेट असेल तर त्याचे पण तुम्हाला इथे गुण मिळणार आहे. बाकीची माहिती तुम्ही स्वतः वाचून घ्यायचा. चला तर आता आपण फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करू. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही अप्लाय नाववर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही इथे फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव, मिडल नेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव, लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, युजर नेम, पासवर्ड इथे टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून तुमच्याकडे नवीन पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही इथे युजर नेम आणि पासवर्ड, जो पासवर्ड तुम्ही फॉर्म भरताना आता टाकला होता तो इथे टाकून कॅप्चर टाका. कॅप्चरवर टाकल्यानंतर राईट या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर लॉग इन याच्यावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे नवीन पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर क्रिएट अ प्रोफाईलवर क्लिक करून तुमची प्रोफाईल क्रिएट करून घ्या. तुम्ही बघू शकता फॉर्म भरताना जी माहिती आपण टाकलेली आहे ती इथे ॲटोमॅटिकली आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव चेंज केले असेल तर येस करा, नाहीतर नो करा. जेंडरमध्ये मेल फिमेल सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर बर्थ डेटमध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख टाकून द्या. प्लेस ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला असेल ते टाका. माहीत असेल तर टाका, नाही टाकले तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर ईमेल ID आणि मोबाईल नंबर ऑलरेडी आलेले आहेत. लँडलाईन नंबर नको टाका. त्याच्यानंतर मदर नेममध्ये आईचे नाव टाका. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर टाका. तुमचं लग्न झाले असेल तर येस करा, नाहीतर नो करा. तुमच्याकडे डोमेसिल सर्टिफिकेट असेल तर येस करा. ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर येस करा, नाहीतर नो करा. मदर टंगमध्ये तुम्हाला तुमची जी लँग्वेज आहे ते टाका, मराठी, हिंदी. त्याच्यानंतर तुम्हाला जी लँग्वेज येते मराठी, हिंदी, इंग्लिश ते टाका. प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे असेल तर येस करा, नाहीतर नो करा. इथे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज इन्फॉर्मेशनमध्ये जर तुम्ही पहिले कधी जॉब करत असाल तर येस कराल तर इथे तुम्हाला तुमचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर टाका लागेल. जर तुम्ही याच्या पहिले जॉब करत असाल तर येस करा, नाहीतर नो करा. नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही इंडियन टाका. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा धर्म सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी जे असेल ते OBC, NTC, SBC, JB असेल ते सिलेक्ट करा. इथे तुमची जात टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा. इथे तुम्ही तुमचा स्टेट टाका, महाराष्ट्र. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा चंद्रपूर निवडा. त्याच्यानंतर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये येतात ते निवडा.
ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्ही तुमचा ॲड्रेस भरून टाकू शकता. पोस्टमध्ये तुमचा पोस्ट, त्याच्यानंतर पिनकोड हे टाका. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेसवर क्लिक करा. तुमचा ॲड्रेस येऊन जाईल इथे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्ही इथे तुमच्या वडिलांच्या, आईंच्या किंवा भावांचा ॲड्रेस टाका. त्यांचाच मोबाईल नंबर टाका आणि त्यांच्यासोबत कोणतं नातं आहे तुमचं ते इथे टाका. त्याच्यानंतर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करा. तुमचा डाटा इथे सेव्ह झालेला असेल. त्याच्यानंतर तुम्ही इथे तुमच्या हातावर जे काही मार्क असेल, तीड असेल, डोळ्या चेहऱ्यावर जे असेल ते टाका. हाईट ही 165 सेंटीमीटरच्या खाली नसावी. वेट हे 50 किलोपेक्षा कमी नसावे. चेस्ट ही 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. त्याच्यानंतर तुम्ही इथे ॲड फॅमिली डिटेलवर मध्ये तुमच्या पूर्ण कुटुंबाची माहिती भरून घ्या. आई वडील, 2 भाऊ असेल तर भाऊ बहीण यांची सगळ्यांची माहिती इथे भरा आणि ॲड टू लिस्ट यावर क्लिक करा. इथे बघू शकता तुम्ही जी माहिती भरलेली आहे ते तुम्हाला इथे खाली दिसून जाईल. असंच तुम्ही सगळ्यांची माहिती इथे स्टेप बाय स्टेप भरा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही नॉमिनल डिटेल्समध्ये इथे तुम्ही तुमच्या कुटुंबातून कोणाची बी एकाची माहिती भरून घ्या. जसे भावाची किंवा आईची किंवा वडिलांची माहिती भरू शकता. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपण एम्प्लॉयमेंट डिटेल्स भरताना नो केले होते म्हणून इथे आपल्याला एक्सपिरियन्सचे ऑप्शन दिसायला मिळणार नाही. ज्यांनी यस केले होते त्यांना इथे एक्सपिरियन्स टाकण्यासाठी ऑप्शन दिसायला पडेल. त्यानंतर तुम्ही क्वालिफिकेशनवर क्लिक करून येथे तुम्ही तुमचं स्टेट क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर तुमची बोर्ड युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट पास, त्यानंतर तुम्ही इथे तुमचे पर्सेंटेज टाकू शकता. त्यानंतर तुम्ही MSCIT केली असेल तर यस करा. NCC केली असेल तर यस करा, नाहीतर नो करा. तुम्ही अदर काही क्वालिफिकेशन केलं असेल तर यस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करून तुम्ही इथे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. आधार, इथे फोटो, त्याच्यानंतर सिग्नेचर, त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर पॅन कार्ड, त्याच्यानंतर राशन कार्ड, त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळेची TC असेल, 2 पैकी कोणतीही एक टाका. त्याच्यानंतर कास्ट, त्याच्यानंतर 12वीची मार्कशीट टाका. मी इथे बघू शकता डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे. सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे जॉब लोकेशनमध्ये फक्त तुम्ही इथे चंद्रपूर टाका, कारण आपण चंद्रपूर जिल्ह्यासाठी जागा निघलेल्या आहे आणि त्याच जिल्ह्यासाठी आपण फॉर्म भरत आहे. तर इथे नागपूर किंवा अदर जिल्हा कोणताही टाकू नका, फक्त चंद्रपूर हा जिल्हाच टाका. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या डाव्या साईडने एक छोटासा बॉक्स दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना जी पण माहिती टाकली होती ते तुम्हाला इथे दिसून जाईल. ज्या पण माहितीवर तुम्हाला राईट क्लिक नसेल ती तुम्ही आणखी एकदा जाऊन योग्य तपासा बरोबर भरली आहे की नाही. तरी पण तुम्हाला राईट क्लिक नसेल एक तर तुम्ही माझ्या WhatsApp नंबरवर मेसेज करा, मी तुम्हाला सांगून देईल. आता आपलं फक्त पेमेंट बाकी राहिलेलं आहे. पेमेंट भरण्यासाठी तुम्ही आपल्या पहिल्या पेजवर या, जिथे आपण फॉर्म भरण्यासाठी सुरुवात केली होती त्या पेजवर या. त्या पेजवर आल्यानंतर तुम्ही अप्लायवर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे तुम्ही कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला 88 रुपये पेमेंट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट करून घ्या आणि फॉर्म हा सेव्ह करून घ्या. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही माझ्या WhatsApp नंबरवर मेसेज करा,
माझा व्हॉट्सअप नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि अशाच प्रकारचे मराठीमध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.